ॐ सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि विद्यारम्भं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। सिद्धिर्भवतु मे सदा। रचनानुवाद कौमुदी त्यातील आपण 10वा पाठ पाहत आहोत। कौमुदी या ग्रंथामध्ये सिस्टमॅटिक स्टडी असल्यामुळे एकाच वेळी सर्व संध्या त्यांनी दिलेल्या नाही। एका एका पाठामध्ये एक एक संधी देऊन त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण काय करणार आहोत, संधी शिकण्यापूर्वी संधीचं एक इंट्रोडक्शन, आपण संधी म्हणजे काय, त्याचा उपयोग काय, हे आपण सगळं आज पाहणार आहोत। व्याकरणातील अत्यंत अत्यंत महत्वाचा भाग तो म्हणजे संधी आहे। आपल्याला जर संधी समजली तर संस्कृत समजायला वेळ लागणार नाही, आणि संधी नाही समजली, आपल्याला सगळं ग्रामर जरी माहित असेल, व्याकरण जरी माहिती असेल, तरी सुद्धा आपल्याला त्यांचा उपयोग होणार नाही। कारण की संधी काय करतं, एकत्र आलेल्या शब्दांना वेगळं करतं, आणि दोन शब्द वेगळे झाल्यानंतरच त्याची विभक्ती आपल्याला पाहता येऊ शकते। जेव्हा आपण उदाहरण पाहू त्यावेळी समजून घेऊया। तुर्तास एवढंच लक्षात ठेवा, संधी म्हणजे दोन शब्द एकत्र येणं, असं मी मागील पाठात सांगितलं होतं। अजून त्याचं इंट्रोडक्शन बघणार आहोत। पण संधीचा फायदा काय आहे ते पहिलं लक्षात घ्या। काय होणार आहे, आपण जेव्हा श्लोक वाचणार आहोत किंवा आपण जेव्हा प्रोज ऑर्डर गद्य वाचणार आहोत, पद्य वाचणार आहोत, त्यावेळी संधी एकत्र करून शब्द आपल्या पुढे असणार। मग जर आपल्याला संधी माहित असेल तर आपण एकत्र झालेल्या शब्दांना वेगळं करू शकतो। आपण जर शब्दांना वेगळं केलं तर आपल्याला शब्दांच्या विभक्ती कळू शकतात, आणि शब्दांच्या विभक्ती कळाल्या तर अर्थ कळू शकतात, आणि अर्थ कळाले तर संस्कृत शिकणं फायद्याचं आहे। मग सगळ्यात आपला पहिला मेन गोल उद्देश काय आहे, तर आपल्याला अर्थ कळाले पाहिजे। अर्थ कळण्यासाठी विभक्ती कळाली पाहिजे, आणि विभक्त्या एकत्र झाल्यानंतर जर विभक्त्या कळत नसतील तर त्या विभक्त्या कळून घेण्यासाठी संधी कळाली पाहिजे। उदाहरण ज्यावेळी आपण संधी बघू त्यावेळी मी आपल्याला सांगेन। बघ, सगळ्यात पहिला संधी म्हणजे काय समजून घेऊया। आपण एक सेपरेट पार्ट त्याच्यासाठी आपण देणार आहोत। इंग्लिश मध्ये त्याला कॉम्बिनेशन असं म्हणतात। संधी म्हणजे कॉम्बिनेशन। आता त्याचे प्रकार काय वगैरे आपण चांगल्या प्रकारे समजून घेऊया, म्हणजे रचनानुवाद कौमुदीमध्ये जेव्हा जेव्हा संधी येतील त्यावेळी आपल्याला कसलीही शंका नाही। सगळ्यात महत्वाचं, जरी आपल्याला माहित असेल तरी सुद्धा मात्रा आपल्याला माहित पाहिजे। संधी समजून घेण्यासाठी त्या त्या स्वरांच्या मात्रा आपल्याला माहित पाहिजे, अन्यथा आपल्याला संधी येणार नाही। ए म्हणजे सगळ्यात गफलत कुठे होते पहा, ए हा जो स्वर आहे त्याची मात्रा एक रेष आहे, आणि हा जो आई आहे त्याच्यावरती पण एक रेष आहे। मुलांची गफलत कुठे होते, हा ए आणि हा आई या दोघांमध्ये गफलत होते। लक्षात ठेवा, या ए ची एक मात्रा म्हणजे ए आणि दोन मात्रा म्हणजे आई। पण ज्यावेळी आपण स्वर लिहिणार आहोत त्यावेळी ए च्या वरती एकच मात्रा आहे, ए च्या वरती दोन मात्रा नाही। संधी समजण्यासाठी अत्यंत अत्यंत महत्वाची गोष्ट कुठली असेल, स्वर आणि त्यांच्या मात्रा, त्या आपल्या लक्षात असल्या पाहिजेत। पुढे चला, आता हा जो टेबल आपण मागे सगळ्यात सुरुवातीला पाहिलेला आहे, क ख ग घ ग च छ ज झ ञ ट ठ ड ढ ण त थ द ध न प फ ब भ म य र ल व ह क्ष क्ष स श्र क्षत्रज्ञ, हे पुढचे चार आहेत ते सोडून द्या। हा जो टेबल आहे हा लक्षात ठेवत असताना एवढा महत्वाचा आहे, ज्यावेळी आपण संधी नियम शिकणार आहोत त्यावेळी आम्ही बोलताना, शिक्षक बोलताना असं बोलणार आहे, कठोर व्यंजनाच्या पुढे मृदू व्यंजन आल्यानंतर कठोर व्यंजनाचं मृदू व्यंजनामध्ये रूपांतर होतं।
किंवा शिक्षक असं बोलेल, मृदू व्यंजनाच्या पुढे कठोर व्यंजन आल्यानंतर मृदू व्यंजन सुद्धा कठोर बनून जातं, कठोर व्यंजन बनतं. त्यावेळी आपल्या लक्षात यायला पाहिजे की कठोर व्यंजन काय, मृदू व्यंजन काय. त्यासाठी सुरुवातीला हे शिकवलं होतं. आता आम्ही 10वीच्या वर्गांना शिकवतो, ते म्हणतात सर क ख ग घ ङ शिकवायची काय गरज आहे 10वीला, तो तर पहिली दुसरीचा अभ्यास आहे. नाही, संधी जर आपल्याला शिकायच्या असतील तर आपल्याला कठोर व्यंजन कुठले हे लक्षात यायला पाहिजे, मृदू व्यंजन कुठले हे लक्षात यायला पाहिजे, अनुनासिक कशाला म्हणतात हे माहिती पाहिजे. तर लक्षात घ्या, हा जो टेबल आहे, शक्यतो आपल्याला सगळीकडे टेबल कसा पाहायला मिळतो, हे 5च पाहायला मिळतात आणि त्यांच्या खाली य ब र ल ह स श स ह असं दिलेलं असतं. पण हा थोडा एक वेगळा टेबल बनवलेला आहे का, तर आपल्याला लगेच कळालं असेल की जे लाल अक्षरामध्ये आहे, लाल अक्षरामध्ये, लाल रंगामध्ये जी अक्षरं आहेत त्यांना कठोर व्यंजन म्हणतात. बघा, सुरुवातीला सांगितलं संधी शिकायसाठी मात्रा अत्यंत आवश्यक आहे. दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे कठोर व्यंजन कुठले आणि मृदू कुठले हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण लक्षात ठेवायचं असेल तर पहिला आणि दुसरा हा जो कॉलम आहे, हा कॉलम कठोर व्यंजनाचा आहे, पहिला आणि दुसरा. मग कसं लक्षात ठेवणार, कचट तप खचट थप आणि क्ष क्ष स हे काय आहे, हे कठोर व्यंजन आहे. आणि कठोर व्यंजन सोडून गजड दब घजड धब ङ ञ अण न म यर लव ह हे सगळे मिळून काय आहेत, मृदू व्यंजन आहे. मग कठोर व्यंजन मृदू व्यंजन यांची व्याख्या व्याख्या मागे सांगितलेली आहे. जे व्यंजन उच्चार करताना आपल्याला थोडे जास्त मेहनत घ्यावी लागते, जास्त एफर्ट्स घ्यावे लागतात. क च थोडे कठोर वाटतात आणि ग ग बोलण्यामध्ये सुद्धा मृदुता आहे. ग घ ग आणि आपले एफर्ट्स कमी लागतात. ज्या ठिकाणी जास्त प्रयत्न लागतात त्यांना कठोर व्यंजन म्हणतात, ज्या ठिकाणी कमी प्रयत्न लागतात त्यांना मृदू व्यंजन असं म्हणतात. मग कठोर व्यंजन काय, मृदू व्यंजन काय हे आपल्याला लक्षात आलं. म्हणत असताना कचट तप खचट थप श श स मृदू व्यंजन, गजड दब घजड धब ञ ङ ञ ण न म यरलव ह मृदू व्यंजन असं आपल्याला लक्षात ठेवायचं. पुढे चला, एवढं कळालं. आता संधी म्हणजे काय थोडक्यात आपण समजून घेऊया. बघा, दोन शब्द ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी त्यांची संधी होईल, असं मी मागे सांगितलं होतं. दोन शब्द म्हणजे या ठिकाणी आपण शब्द एक आणि शब्द दोन असं जर घेतलं तर शब्द एक आणि शब्द दोन, या ठिकाणी मी इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे, काय हरकत नाही, वर्ड वन आणि वर्ड टू हे दोन शब्द एकत्र येतील त्यावेळी संधी होईल. मग दोन शब्द एकत्र येतील म्हणजे सगळेच एकत्र येतील का, नाही. पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर, मी अक्षर म्हणतोय शब्द नाही म्हणत, पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर हे एकत्र येतील. संधी कोणामध्ये होणार आहे, पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर, दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर, या दोघांची संधी होणार आहे. एवढं सगळ्या सुरुवातीला लक्षात आलं पाहिजे. पुढे आता मी आपल्याला उदाहरण सांगतो. बघा, हा जो राम प्लस अयनम हा जो शब्द आहे, बघा राम हा एक शब्द आहे, अयनम हा दुसरा शब्द आहे. त्यामध्ये मी काय म्हटलं, पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर. मग राम यामध्ये पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर कुठलं आहे, अ. पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर अ आहे. आणि काय म्हटलं मी, दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर, या दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर काय आहे, अच आहे. मग या दोन अ आणि अ ची संधी होईल. बघा, आता संधी क्लिअर आहे. दोन अक्षरांची संधी होईल, पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर, दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर यांची संधी होईल. एक उदाहरण आपल्याला सांगितलं. आता बघा, हरी आणि ईश्वर, तर हरी या शब्दामध्ये ई हे शेवटचं अक्षर आहे आणि ईश्वर या शब्दामध्ये ई हे पहिलं अक्षर आहे, या दोघांची संधी होईल.
संधी होईल म्हणजे काय, नियम लागून एक नवीन शब्द त्या ठिकाणी, नवीन अक्षर त्या ठिकाणी येणार आहे. हे पण लक्षात घ्या. ज्यावेळी संधी होणार आहे म्हणजे काय होणार, दोन अक्षरांचं मिळून एक नवीन अक्षर तयार होणार. हे कोण ठरवणार, तर संस्कृतचे नियम जे आहेत ते हे सगळं ठरवणार आहे. चला पुढे. आता बघा, दोन अक्षर एकत्र येणार आहेत. मग दोन अक्षर कुठले असू शकतात, तर दोन स्वर सुद्धा एकत्र येऊ शकतात. बरोबर, दोन स्वर सुद्धा एकत्र येऊ शकतात, किंवा दोन व्यंजन सुद्धा एकत्र येऊ शकतात, किंवा विसर्ग त्याच्या पुढे स्वर येऊ शकतो, विसर्गाच्या पुढे व्यंजन येऊ शकतो. म्हणजे विसर्ग संधीचे तीन प्रकार आहेत, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी. म्हणजे दोन स्वर एकत्र येणार असतील तर त्याला मी कुठली संधी म्हणणार आहे, स्वर संधी. दोन व्यंजन एकत्र येणार असतील तर त्याला मी कुठली संधी म्हणणार आहे, व्यंजन संधी. आणि विसर्गाच्या पुढे जर स्वर आला, विसर्गाच्या पुढे जर व्यंजन आलं, तर त्या विसर्गामध्ये बदल होणार आहेत, त्याला मी कुठली संधी म्हणणार आहे, विसर्ग संधी. स्वर संधी दोन स्वर एकत्र येतात, व्यंजन संधी दोन व्यंजन एकत्र येतात, विसर्ग संधी विसर्ग आणि स्वर व्यंजन एकत्र येतात, त्यांना विसर्ग संधी असं म्हणतात. हेच या ठिकाणी इंग्रजी भाषेमध्ये, इंग्लिश मध्ये लिहिलेलं आहे. चला पुढे चलूया. बघा, स्वर संधीमध्ये एवढे प्रकार आहेत. कुठले कुठले, दीर्घ संधी, फक्त मी नाव वाचून दाखवतो. आपण यण संधी पाहणार आहोत, कारण की यण संधी 10व्या पाठामध्ये आहे. पण संधी काय असते, संधीचा उपयोग काय, संधीचे प्रकार काय, कुठले दोन शब्द एकत्र येतात हे कळण्यासाठी आपण हे इंट्रोडक्शन दिलेलं आहे. बघा, दीर्घ संधी, या ठिकाणी दीर्घ दीर्घ पाहिजे, दीर्घ संधी. दीर्घ संधी म्हणजे ही संधीची नाव आहेत, दीर्घ संधी, गुणसंधी, यण संधी. आपण या सगळ्या पाहणार आहोत. कौमुदीचे उपकार असे आहेत की कौमुदीवाल्यांनी एका पाठामध्ये एक एकच संधी दिलेली आहे. जर आपण सगळ्या संध्या एकत्र पाहायचं ठरवलं तर आपल्याला थोडस कन्फ्युजन होतं, की वाटतं म्हणजे नक्की कोणाच्या पुढे काय येते. पण यांनी जो सिस्टमॅटिक पद्धतीने जे दिलेलं आहे त्याचा आपल्याला खूप फायदा आहे. मग तीन प्रकारच्या संध्यापैकी आपण स्वर संधी पाहत आहोत. त्याच्यामध्ये 4 आणि 4 8 संध्या आहेत. अगदी सोप्या आहेत. आपण एक एक करून जसं जसं पाठामध्ये येईल तसं तसं आपण पाहणार आहोत. पहिली संधी आहे दीर्घ, म्हणजे संधींची जी ऑर्डर आहे त्याच्यामध्ये दीर्घ आपल्याला पुस्तकात दिलेली आहे. यण पहिले, तर आपण यण शिकणार आहोत आज. गुणसंधी, वृद्धी संधी, यण संधी, अयादी संधी, पूर्वरूप संधी, पररूप संधी, प्रकृती भाव, अशा प्रकारच्या ह्या 8 संध्या आहेत. आपण एक एक करून पाहणार आहोत. मग ह्या सगळ्या काय आहेत, स्वर संध्या आहेत. दोन स्वर एकत्र येणार आहेत. मग कधी अच्या पुढे ई येईल, कधी ईच्या पुढे अ येईल, कधी एच्या पुढे अ येईल, काहीही होऊ शकतं. मग त्या त्या संधीचे नियम बनलेले आहेत. तर आपण यण संधी मागच्या वेळी पाहिली होती, आता पुन्हा एकदा यण संधी आपण पाहूया. बघा, संध्यांच्या नावामध्येच उत्तर दिलेली आहे. संध्यांच्या नावामध्येच उत्तर दिलेले आहेत. बघा, यण, यण संधी म्हणजे काय, उत्तर य व र ल या 4 पैकी एक असणार, म्हणून तिला यण संधी म्हणतात. बघा, आणि म्हणून यण संधी म्हणतात असं नाही, तर हे सूत्र आहे. इको यणची म्हणजे पाणिनी महर्षींनी जे आपलं ग्रामर लिहिलेलं आहे त्यामध्ये हे सूत्र आहे. त्यामध्ये मी सूत्राचा नंबर सुद्धा दिलेला आहे. बघा, यण संधी आपण पाहणार आहोत. सूत्र आहे इको यणची, म्हणजे इक स्थाने यण. आता मी तुम्हाला थोड्या दिवसांपूर्वी प्रत्याहार कसे बनवायचे शिकवलं होतं. ऐ उंड्रुल रुक ए ओम ऐ औ छय वरट लण यमंगणम सूत्र. मग त्या सूत्रानुसार प्रत्याहार बनले, त्या प्रत्याहारांवरून आपल्याला सूत्र समजतं. आपल्याला सूत्र समजून घ्यायचं नाही, आपल्याला सुरुवातीला जेवढं शक्य होईल तेवढं संस्कृत समजून घ्यायचं. मग आपण काय केलं, जे सूत्र आहे त्यालाच आपण सोपं बनवलं आणि म्हटलं ई उ रुल रु, ई उ रु
लहान किंवा मोठे म्हणजे ऱ्हस्व किंवा दीर्घ, शॉर्ट और लॉंग, यांच्या पुढे कुठलंही कुठलंही डिसिमिलर वॉवेल म्हणजे जे सारखं नाही, डिसिमिलर म्हणजे जे सारखं आहे, डिसिमिलर म्हणजे जे सारखं नाही असा स्वर आल्यानंतर, किती सोपा नियम आहे बघा. ई उ ऋ शॉर्ट और लॉंग म्हणजे ई ऱ्हस्व सुद्धा असू शकतो किंवा ई दीर्घ सुद्धा असू शकतो, त्यांच्या पुढे जर कुठलाही स्वर आला, फक्त तो ईच्या पुढे ई नको, ऊच्या पुढे ऊ नको, रूच्या पुढे रू नको, म्हणजे सारखा स्वर नको, त्यावेळी यणसंधी होणार आहे. अहो यणसंधी होणार म्हणजे काय होणार, ईच्या जागी य होणार. बघा, ईच्या जागी य, ऊच्या जागी व, ऋच्या जागी र आणि लृच्या जागी ल होणार. सोपा नियम पुन्हा एकदा सांगतो. ई उ ऋ ई उ ऋ शॉर्ट और लॉंग जर ऱ्हस्व किंवा दीर्घ असतील, ई उ ऋ त्यांच्या पुढे कुठलाही स्वर आला, तो स्वतःचा स्वर सोडून म्हणजे सारखा स्वर सोडून कुठलाही स्वर आला तर ईच्या जागी य, ऊच्या जागी व, ऋच्या जागी र आणि ऋच्या जागी ल होईल. आता मी एक उदाहरण आपल्याला समजून सांगतो, लक्ष द्या. बघा, बघा आता मी एक शब्द लिहितो, इति. इति हा शब्द आहे आणि मी लिहितो अत्र. इति आणि अत्र. आपला नियम काय सांगतोय, ईच्या पुढे कुठलाही वेगळा स्वर आल्यानंतर, भिन्न स्वर आल्यानंतर, बघा आता मी हेच व्यवस्थित लिहितो खाली म्हणजे आपल्याला अजून स्पष्टपणे कळेल. अ आणि त्र. काय केलंय मी, काहीच नाही, फक्त हा जो ई आहे हा ई मी बाहेर काढला. का तर आपल्याला आपलं सूत्र काय, आपला नियम काय सांगतो, पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर त्याची संधी होणार कशाशी, दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर. मग काय बघा, ईच्या पुढे य आहे, आपला नियम काय सांगतो, ई उ ऋ यांच्या पुढे कुठलाही स्वर आल्यानंतर, ई उ ऋ यांच्या पुढे कुठलाही भिन्न स्वर आल्यानंतर ईच्या जागी काय होणार आहे, य. बघा ई, मग बघा ई, इत तसंच लिहिलं मी, हे इत कुठून आलं, त्या इति शब्दामध्ये ई प्लस त प्लस ई होता. मग आता ईच्या जागी काय होणार आहे, य होणार आहे. ठीक आहे, आणि पुढचा स्वर आहे असंच राहणार आहे. इत ईच्या जागी झाला य आणि पुढचा अ आहे तसा. मग आता काय होणार आहे, या ई मध्ये अ जाणार आहे, मग काय होईल, य पूर्ण झाला आणि त्र. आलं लक्षात, त्या य मध्ये जो हा अर्धा य आहे त्या अर्ध्या य मध्ये अ जाणार आहे. मग एकत्र केल्यानंतर इत्यत्र. आता एक नियम आपल्याला लक्षात ठेवायचा या ठिकाणी, एक नियम असं लक्षात ठेवायचं की ज्यावेळी आपण दोन व्यंजन मिळवतो, ज्यावेळी आपण दोन व्यंजन मिळवतो त्यावेळी पहिल्या व्यंजनातील जी उभी रेष आहे ती निघून जाते. ज्यावेळी आपण दोन व्यंजन एकत्र करतो त्यावेळी पहिल्या व्यंजनातील उभी रेष जी आहे ती निघून जाते. उदाहरणार्थ ई, आता या ठिकाणी त आहे आणि य, त आणि हे काय, य काय आहे, दोन व्यंजन आहेत. मग जेव्हा मी त आणि य मिळवणार आहे त्यावेळी त मधली उभी रेष जी आहे ती निघून जाणार आणि ती य होणार. किती सोपा नियम आहे, दोन व्यंजन एकत्र करत असताना उभी रेषा जी आहे ती निघून जाणार आहे. म्हणून इत्यत्र अशा प्रकारे इत्यत्र झालं. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण ईचा झाला य हे आपल्याला नियमाने कळालं, पण हा जो पुढचा स्वर आहे त्या स्वराची मात्रा, मी पुन्हा बोलतो इथं सगळ्यांचं चुकतं, हा जो पुढचा स्वर आहे त्या पुढच्या स्वराची मात्रा आपण य मध्ये ऍड करणार आहोत. पुन्हा बोलतो, ईचा य झाला नियमानुसार, मग त्या
पुढच्या स्वराची असणारी मात्रा आपण त्या य मध्ये ऍड करणार. कसं काय आता तुम्हाला पुन्हा सांगतो बघा. तेच उदाहरण घेऊया आपण, फक्त पुढे आपण मात्रा घेऊया. इति प्लस आण, ठीक आहे. आता ई आणि त आणि ई बी बाजूला काढला, पुढे आ बाजूला काढून ई लिहिला. असं मी का केलं? कारण की आपल्याला स्पष्टता यावी म्हणून. ई आणि आ, मग काय झालं बघा, नियम आता अप्लाय करायचा आहे. ई उ रुल रु यांच्या पुढे कुठलाही भिन्न स्वर आल्यानंतर ई च काय होतो? य होतो. मग आता मी लिहितो बघा, ई त आणि ई चा काय झाला? य झाला. आणि आ, मग हा जेव्हा मी आ या य मध्ये ऍड करणार आहे, लक्ष द्या, त्यावेळी मी काय ऍड करणार आहे? मात्रा ऍड करणार आहे. मी असं कधीच नाही लिहिणार हा य आणि आ. ज्यावेळी मी ई आणि आ पुढचा स्वर जेव्हा ऍड करणार, त्यावेळी त्यांची मात्रा मी लिहिणार. म्हणून बघा, इतकं कळालं. व्हर्टिकल लाईन जी उभी रेष होती ती निघून गेली का? जेव्हा आपण दोन व्यंजन एकत्र करतो त्यावेळी उभी लाईन निघून जाते. आणि मग पुढची मात्रा मी ऍड केली, इत्यादी. समजले? याच्यामध्ये आता शंका नाही, सोपच आहे. दोन व्यंजन एकत्र करणार, उभी रेषा निघून जाईल. ई चा य झाल्यानंतर त्या य मध्ये पुढील स्वर मिळवणार, म्हणजे काय मिळवणार? त्या स्वराची मात्रा आपण मिळवणार. अजून एक उदाहरण सांगतो, सेम उदाहरण घेऊया, फक्त पुढचा स्वर बदली करूया आपण. बघा, इति प्लस एक. मग आता काय होणार? ई चा य होणार, म्हणून मी य लिहितो. इतकं सोपं आहे. आता पुन्हा सगळं सांगायची गरज नाही. ई चा य झाला का? पुढे भिन्न स्वर आहे. मग आपण ए जेव्हा ऍड करणार आहोत तेव्हा ती मात्रा ऍड करणार आहोत. इत्येक ह, इति प्लस एक. आता लक्षात आलं. आता बघा, पुढचा आपला हा नियम काय सांगतो? हा फक्त ई चा य बघितला. आता तू आणि आपण अत्रला ऍड करूया. मग काय झालं? आता त, उ, अ आणि त. काय केलं मी? अहो काहीच नाही केलं, फक्त त्या तू मधल्या उ ला बाहेर काढलं आणि पुढचा अ एकत्र केला. कारण की माझा नियम असा आहे, दोन शेवटची अक्षर, पहिल्या शेवटचा आणि पहिलं अक्षर एकत्र येतं. मग उच्या जागी काय होणार आहे? व. आणि अ तसाच. आता बघा, ज्याप्रमाणे मी म्हटलं होतं, दोन स्वर ज्यावेळी एकत्र येतील त्यावेळी पहिल्या दोन व्यंजन ज्यावेळी एकत्र येतील त्यातील पहिल्या व्यंजनाची जी उभी रेष आहे ती निघून जाईल. मग त आणि व, त्व असं ठेवा. आणि त्यामध्ये तुम्ही अ ऍड केला, मात्रा खालची जी लाईन होती ती निघून गेली, त्वत्र. आता बघा, तू अत्र असा शब्द आहे खरं तर, आणि जेव्हा संधी होईल तेव्हा त्वत्र आपल्या समोर येणार आहे. जर आपल्याला संधीच माहित नसेल त्वत्र शब्दाचा काय अर्थ आहे, काहीच करणार नाही. समजा जर आपण म्हटलं इत्यत्र, इत्यत्र, जर आपल्याला संधीच माहित नसेल तर इति प्लस अत्र असं आहे आपल्याला कळणार. म्हणून संधी ही खूप 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 महत्वाची आहे. बघा, हे पण आपल्याला सांगितलं. आता अजून एक उदाहरण घेऊया. तू प्लस ओदनम, ओ वाला घेऊया. टू प्लस ओदनम. त, व आणि ओ, धनम आपण वेगळं घेऊया. मग काय होणार आहे? टू आणि हा उ आहे खरं तर, शॉर्टकट नको मारायला. च काय होणार आहे? व. मग बघा, त व ओदनम. मग काय होणार? त आणि व आपण ऍड केल्यानंतर स्व आणि ओ, ओदनम, ओदनम. मग त्वोदनम काय आहे? तू ओदनम, त्वोदनम. अशा प्रकारे ऊच पण आपल्याला उदाहरण सांगितलं. म्हणजे ई चा य कसा झाला ते उदाहरण आपण पाहिले, ऊ चा व कसा झाला तो उदाहरण आता पाहिलं. आता रू चा बघा, कर्तृ हा शब्द आहे, कर्तृ, आणि मी अत्र लिहितो. या ठिकाणी थोडस लक्ष देण्यासारखं आहे. बघा, क
एवढं मी आधी लिहिलं आणि रू बाजूला काढला, बरोबर. आणि मग अत्र पुढे. मग आता माझा नियम काय आहे, रू आणि अ. बघा, ई उ रुल रू यांच्या पुढे कुठलाही भिन्न स्वर आल्यानंतर, रूच्या पुढे भिन्न स्वर आहे, हो आहे. मग रूचं काय होणार आहे, करत. एवढं तसं ठेवूया, र आणि अत्र पुढे आहे. इथपर्यंत काही शंका नाही, रूचा झाला र भिन्न स्वर आल्यामुळे. बघा, आता त आणि र या दोघांना मिळून त्र होत असतो, एवढं लक्षात ठेवा. त आणि र या दोघांना मिळून त्र होत असतो. त आणि र या दोघांना मिळून त्र होत असतो. तर मी काय केलं, क क आणि त्र झाला कर्त्र. कर्त्र आणि पुढचा अ त्या त्र मध्ये गेला, पूर्ण झाला स्वर कर्त्रत. एक्सप्लेन करतो बघा, रू त्या रूचा आणि पुढील अचा यामध्ये यण संधी होणार आहे, रूचा झाला र. ठीक आहे, त आणि र या ठिकाणी बाजूला लिहितो, त आणि र त्र होणार आहे. मग मित्र झाला आणि पुढचा अ गेल्यानंतर हा त्र पूर्ण झाला. थोडस लक्ष देण्यासारखे इथे, रूचा झाला र, र आणि पाठील त मिळून झाला त्र, आणि त्या त्र मध्ये पुढील अ गेला, कर त्र, कर त्र त्र असा शब्द झाला. शेवटचा आहे लृ प्लस आकार. बघा, ई उरुल रू यांचा य वर ल होणार आहे, लृ तर काय होणार आहे ल, आणि पुढील शब्द आहे आकार. किती सोपं आहे, ल मध्ये आ गेला, ला, लाकार किंवा लाकार. काय केलं आपण, नियम असा सांगतो, लृच्या पुढे कुठलाही भिन्न स्वर आल्यानंतर आ हा भिन्न स्वर आहे, लृ लृ असं नाही, लृ हा भिन्न स्वर आहे. मग त्या लृचा काय होणार आहे, य वर ल, ल झाला आणि आकार ल आणि लाकार. अशा प्रकारे लाकार शब्द. अशा प्रकारे हा यण संधीचा नियम संपलेला आहे. सगळ्यात महत्वाचं आहे, ज्यावेळी आपण दोन संध्या एकत्र आणणार आहोत, दोन शब्द एकत्र आणणार आहोत, त्यावेळी पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर काय, दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर काय, हे आपल्याला समजून घ्यायचं, आणि मग आपण संधी व्यवस्थित सोडू शकतो. आता या ठिकाणी संधीचे काही मी उदाहरणं बनवलेले आहेत बघा. प्रति प्लस अक्षम ई संधीचे सगळे उदाहरणं आपल्या पुढे ठेवलेले आहेत. तुम्ही स्क्रीनशॉट काढा, लक्षात ठेवा, लिहून घ्या, बघा. म्हणजे वेगवेगळे स्वर, इथं अ मिळवलाय, इथं आ मिळवलाय, उ मिळवलाय, उ मिळवलाय, ऋ मिळवलाय, असे वेगवेगळे स्वर एकाच ई मध्ये ऍड करून आपल्याला दाखवले. मग ऊच्याही काही संध्या आपल्याला दाखवलेत करून. ऊ मध्ये पण मी तसंच केलं, अ मिळवला, आ मिळवला, मग ऊचा व होतो, ते सगळं या ठिकाणी दाखवलेलं आहे. बघा, रू त्याच्याही संज्ञा उदाहरणं आपल्या पुढे सोडवून दिलेली आहे. फक्त स्क्रीनशॉट काढा आणि नंतर स्वतः उत्तर न बघता सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि लृची ही उदाहरणं आपल्या पुढे सांगितलेले आहेत. अशा प्रकारे यण संधी आपण पाहिलेल्या 10व्या पाठातील संधीचं इंट्रोडक्शन हे झालेलं आहे. पुढील भाग जसं जसं आपलं पुढे चालेल त्यानुसार आपण पाहूया. उदाहरणं मी आपल्याला सोडवायसाठी दिलेली आहेत ती अशी, इति प्लस ओदनम गच्छति प्लस एव. बघा, आता संधीमध्ये गंमत अशी आहे की दोन स्वर एकत्र आल्यानंतर संधी केली जाते एक, आणि कधी कधी संधी दिलेली असते, त्या संधीचा विच्छेद करायचा. संधी करणं सोपं आहे, ईचा य होईल हे माहिती आहे, पण यचा ई करायचा आणि थोडस त्या ठिकाणी आपलं डोकं चालवायला लागतं. त्यामुळे मी आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, दोन्ही उदाहरण दिलेले आहेत आपल्याला. म्हणजे एक जॉईन करायचे, ईचा य होईल, मग तुम्ही जॉईन करा.
पण या ठिकाणी हे जे संधी विच्छेद आहे याला डिसजॉईन असं म्हणतात. म्हणजे ऑलरेडी मी संधी या ठिकाणी करून दिलेल्या आहेत तुम्हाला, तुम्हाला फक्त आता उलटा प्रवास करायचा आहे. हे जर तुम्हाला समजायला लागलं तर तुम्हाला संस्कृतमध्ये खूपच आनंद येईल आणि तुम्हाला वाटेल की अजून संधीचे उदाहरण द्या. अशा प्रकारे यण संधीचे उदाहरण सोडून दिलेले मी आपल्या पुढे दाखवले आणि यण संधीचे उदाहरण आपल्याला सोडवायला दिलेले आहेत. सोडवल्यानंतर आपल्याला कळणार आहे की आपल्याला विषय समजलेला आहे का नाही. त्याच्यामध्ये काही अडचण असेल तर आपण नक्की विचारू. त्या ठिकाणी आपण थांबूया. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.